या अध्यायामध्ये कशाचं वर्णन आलेलं ते चाललेलं आहे पाहिजे. म्हणजे त्याच्यावर ते वृक्षाचं रूपक केलेलं आहे. इतर जे झाडं असतात ना, तोडल्यानंतर ते वाळून जातात. आणि हे झाडाचं काही विचित्र आहे. उपडी रे कौतुके झाडवरी मोहरा ठाके आणि बेगे जैसे सुखे तैसे नाही. लौकिकदृष्ट्या आणि याला वृक्ष म्हणता येत नाही. एकदा झाड तोडून टाकलं म्हणजे मग ते त्याला पाले फुटत नाही. तसं हे झाड नाही. मग याची ऐके परिरूपकाची अकुसरी सारी दसे वारी संसार आहे. म्हणलं हे वृक्षाचं रूपक करण्याचं कारण काय आहे? रूपक अलंकार आहे. आणि त्या रूपकाच्या द्वारा आपण जे काही साध्य वस्तू असेल त्याचं वर्णन करतो. मग मध्यंतरी झाडाचं वर्णन करण्याचं कारण काय? त्याच्याकरता मोठा लाभ आहे. याची ऐके परिरूपकाची अकुसरी सारी दसे वारी संसाराची वारी. पंढरपूरची वारी आहेच आहे नाही का? जेजुरीचं सुद्धा काय वारीच आहे, खंडोबाची सुद्धा. पण ही वारी अशी आहे, ही वारी जर केली आपण संसाराची म्हणजे संसार पुनरपी जननम पुनरपी नाही का? मातेच्या उदर करी पासून निष्ठेच्या उकडवून जन्मवारी ही वारी मात्र संपून जात असते. मनोने संसार व्हाव स्वरूपी अंते ठाव व्हावया द्याव. संसार 15व्या अध्यायाचं आणि मुद्दा कोणता आहे, व्याख्यान कोणतं आहे, प्रतिपाद्य विषय कोणता आहे? हा जो संसार दिसतो हा संसार जसा दिसतो तसा नाही. मग कसा आहे तरी कसा दिसायला दिसतो असा नाही. मग तो आहे तरी हे पांढरे मेघच असताना विमानातून प्रवास करा हे मोठे मोठे वेग दिसतात. असं वाटतं कोणाच माहिती विमान जाते का नाही. पाऊस बिऊस पडला तर सगळी आळंदी वाहून जाईल. आणि काय नाही बघा, इकडून येतात तिकडून येतात नाही, पाण्याचा थेंबही टाकत नाही. दिसायला फक्त मेघ दिसते पण हसायला त्याच्यात पाणी नाही. तसा हा संसार आहे. दिसायला आपल्याला सुख वाटत असते पण सुख नसून सगळ्या दुःखाने काय झालेलं आहे. दुःख वानवडी. त्याच्यातलं मोठं दुःख कोणचं? पुनरपी जननम. कोणत्या जन्मामध्ये जाईल काही सांगता येत नाही. कोणता जीव मिळेल त्याच्या गुणाप्रमाणे 14व्या अध्यायामध्ये झाला की सत्वगुण रजोगुण तमोगुण. सत्वगुण असेल तर ब्रह्मनिष्ठाच्या घराण्यामध्ये जन्माला आहे. रजोगुण असेल तर केवळ क्रिया स्वैराचार इथं जन्माला आहे. आणि तमोगुण असेल तर दुष्कर्म करणारे केवळ दुष्कर्म हाना मारी काय दहशतवाद गुन्हेगारी ऐसे होते तर उतरून लो लो नाही का? काय नाही बहु भवे जो तो पशु का पक्षी होय झाड का करून अशा योनी प्राप्त होत असतात. म्हणून जर संसाराचं स्वरूप कळायला पाहिजे त्याच्याकरता हे चाललेलं आहे बघा. संसार असून भासतो का नसून भासतो? विवर्तवाद म्हणतात. खरा वाद कोणता आहे? अजातवाद. संसार नावाचं आणि अजातवादामध्ये कोणतं सिद्ध होऊ शकत नाही. त्याला कोणता वाद? एक परमात्माच आहे. विना परमात्म्याशिवाय दुसरं काहीही कोणता वाद दिसतो याची? त्याच्याकरता विवर्तवाद. अजातवाद पटण्यात का कोणी आहे का? शक्य आहे का? मग कोणता वाद? मग दोरीवर ते सर्प नाही तो भासतो. मग ते ख्याती प्रकरण सुंदर विचार आहे त्याच्यामध्ये. त्याचे वादी लोक त्याच्यात नास्तिक लोक काही आस्तिक लोक दोन नास्तिक आहे. असत ख्याती आत्मख्याती नास्तिक लोकांनी अख्यात आहे. नाही नाही अनिरूप आपल्या नाही आहे कधी ख्याती आहे ना आपलं. अन्यथा ख्याती म्हणतात. अन्यथा ख्याती अख्याती सत्ख्याती आणि वेदांताची कोणती ख्याती आहे त्याच्यामध्ये चांगला विचार का. अनिर्वचन येता म्हणतो. कसं भासलेला सर्प असत आहे म्हणावं तर भासतो.
बरं, स्वतः म्हणाल तर काय होतं? नाश पाहतो. स्वतःहून विलक्षण, सदाहून विलक्षण, सदा सदा विलक्षण म्हणजे मिथ्या. म्हणून संसार मिथ्या आहे. सत्य काय आहे? द्वरी सत्यम सर्व ब्रह्म सत्यम जगत. दुसरा तीनच मुद्दे आहे वेदांत शास्त्राचे. जगताचं मिथ्यात्व आणि सांगणे बा. आणि दुसरा प्रश्न आहे जीवा जीवन असून किम स्वरूप आहे? ब्रह्मरूप आहे. मग सगळ्यात ब्रह्मरूप कसं आहे त्याचं वर्णन आहे. म्हणून करुणे संसार वावन स्वरूपी अंते. संसाराचा निराश करायचा आणि आपला इकडून काढायचा आणि तिकडे काय करायचा? नळकीवर बसलेला पाखरू पक्षी नरकेवरून उठवायचं आणि कुठून झाडावर नेऊन बसवायचं. स्वरूपी अंतरी ठावं. अज्ञानावस्थेमध्ये आपला कोणता निश्चय असतो? देह म्हणजेच मी म्हणजेच. मग सगळे देहाचे धर्म कोणाचे धर्म आहेत? माझे धर्म आहे असं समजतो. एखाद्या सध्याला डाग पडला तर काय समजतो? मला डाग पडला. आता याला डाग पडला का कपड्याला पडला? कपड्याचा आणि याचा काही संबंध नाही. त्याबरोबर शरीराचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही. आत्म्याच्या ठिकाणी प्रथम असावा. आत्मा येत असतो का जात असतो का? जो येत नाही जात नाही त्याला काय म्हणायचं? आणि जे येते आणि जाते शरीर येतं आणि शरीर काय होत असतं. म्हणून संसारात सत्य नसून कसं आहे? मिथ्या आहे. व्हावं या अध्याय 15 विद्याचा विषय सांगतात बघा. आता याची आगवेच ग्रंथ गरिबीचे सांगावे आणि उपजेल विजयची या करण्याचा. म्हणलं आता संसाररूपी वृक्ष कसा आहे? चांगल्या प्रकारे आम्ही सांगणार आहोत. मी सांगणार आहोत तुम्ही सोपा काढा. उपजेल जीव या करणे जो सांगणारा कोण आहे? तरी महानंदा समुद्र जो पूर्ण पौर्णिमा चंद्र द्वारकेचा नरेंद्र आहे म्हणे. भगवान श्रीकृष्ण कोण आहे? साधा आनंदाचा ओढा आहे का? मग कोण आहे? समुद्र आहे. महानंदा समुद्र. खारटपणाचा समुद्र आहे का? कोणता आहे? आनंदाचा समुद्र. पूर्ण पौर्णिमा चंद्र परमात्मा स्वरूप आहे. पूर्ण ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात्. जसा चंद्रमा आणखी पौर्णिमेच्या दिवशी सर्व कलेने पूर्ण होतं. चतुर्दशीचा जरी चंद्र असला तरी कसा आहे तो? चांगदेव महाराज चतुर्दशीचा चंद्र आहे. ज्ञानेश्वर महाराज पौर्णिमेचा चंद्र आहे. त्याची उणीव काय केली? भरून काढली. जरी चतुर्दशीचा चंद्र असला तरी एका कलेने काय तो 50 पैकी 49 मार्क मिळाले तर अजून एक 50 पैकी पूर्ण पौर्णिमा चंद्र आणि द्वारकेचा नरेंद्र मोदीचं नाव आलं. तोही भारताचा मुख्यमंत्री आहे ना. ऐसे म्हणे अगाबाई पंडुकुमारा येता स्वरूपाची आगरा आणि कळीपसे आडवारा विश्वास. मावळवीत विश्वास 16व्या अध्यायामध्ये गोड वर्णन केलेलं आहे. आपल्या घराला निघालेला आता पाविजेल घरा. अगाबाई पंडू आपलं स्वरूप आहे ना. नाही का हे देव वगैरे आधी करून हे स्वरूप नाही. खरं स्वरूप कोणता? चिदानंद रूप स्वरूपाची घरा. आणि मध्यंतरी का अडथळा निर्माण होत असतो? करीत असे आडवारा विश्वाभासाचा. मध्यंतरी हा संसार येतो आणि संसारामध्ये मनुष्य होतो. शब्द स्पर्श रूप रस गंध असलेल्या कर्तव्याला काय होतं? विसरतो. आहे का नाही? विषय ओढी माहिती आता करी मनुष्य या विषयामध्ये गुंततो. आहे का नाही? विषयाची आसक्ती. विषय वाईट नाही, त्याची काय आहे? आसक्ती वाईट आहे. असं नका विषय. हे बघा तुमचे घाटावरचे माणसं विषय नाही पण आसक्ती आहे ना.
एखादा लाडू वाटणारा येऊ द्या की त्याचं टोपलं सुचलं. म्हणून मध्यंतरी हा विश्वभार चालवत येत असतो. हे जगत चालवतं. जगत म्हणजे पंचरूपाने भरलेलं आकर्षक असं जगत. त्याच्यामध्ये माणसाला ओढून नेणाऱ्या ज्या काही अवस्था असतात ना, हे दोन, बाकी सगळे अडथळेच आहे, पण त्या दोन अडथळे फार वाईट आहे. हे दोन, इथले करी भलत्या परी परद्रव्य सांडून अभिलाष मोठ्या मोठ्याला अडवलेला आहे. याच्यामध्ये कशामध्ये या तुमच्या दोन याच्यामध्ये सांडोनी अभिलाष मृते व्यवहारी, हे दोन मोठे खड्डे. एखाद पडला तर त्याच्यातून दुसऱ्यातून मग ते लग्नाच्या पुढे सांगत असतात. म्हटलं कसं आहे, सावधान असं म्हणतात. एकदा गुंतला की आहे ना, कालच्या पेपरमध्ये होतो, लग्न बिग्न झालं सगळं काही, वधूवर्गी वराच्या गायले घरात आले आणि यजमानाला म्हणायला लागलं, तुम्हाला पसंत नाही. काय नाही, हे संसाराचं स्वरूप आहे. काय कोणत्या घडीला काय होईल. म्हणून रंगी रंगी रेसी रंगीन, काय फुलेला ती. म्हणून तेव्हा जगडंबरू आणि येतं संसारू जाणीचे महात्म थांबला असं म्हणलं. हे जगत जगत नसून हा जो संसार आहे त्याच्यावरती रूपकाची भाषा. साधा वृक्षामध्ये आहे ना, सगळ्यात मोठा वृक्ष म्हणजे वडाचा आहे. त्याच्या फांद्या काय होतात, पुन्हा वृक्ष होतात. म्हणून वड आणखी पिंपळ हे दोन वृक्ष मोठे मानले आहे. जगडंबरू महातरू थावला असे, असा महान वृक्षरूपी संसार आहे. हिरा रुखा सारिका वरी तळे मय लेखा, पैसा नव्हे लेखा भाव नाहीच व्हावं. इतर जे वृक्ष असतात तळी मुळे वरी शाखा, असं आहे ना, तळी मुळे वरी सामान्य जो असा वृक्ष असतो त्याला खाली मुळं असतात, वर काय असतात शाखा. पण हा असा आहे बरं का, खाली वर मूळ आहे आणि काय ते वडाच्या वृक्षाचं वर मूळ कुठून येतं, वरून. त्याप्रमाणे तळी मुळे वरी शाखा, पैसा नव्हे म्हणून लेखा नाहीच ग. हा वृक्ष संसाररूपी वृक्ष किती आहे याचं मोजमाप करता येत नाही. दिल दगडापासून तो ब्रह्मदेवापर्यंत हे शेवटी तरु द्रोण. शेवटची फांदी कोणची आहे मग? ब्रह्मेशाना पडते, वाढणी नाही. ही मधली शाखा म्हणजे मनुष्यदेह, वरची शाखा म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत आणि खालची शाखा म्हणजे दगडापर्यंत. हे शेवटी तरु लोष्ट आणि बरं. इतर वृक्ष जे आहे कुऱ्हाडीने काय करता येतात, तोडून टाकता येतात. याला तोडूनही टाकता येत नाही. आगी रळे काही काही शेतकरी लोक असतात ना, शेत व्यापून टाकलं एखाद्या झाडाने, म्हणजे सरकारचा कायदा आहे वृक्ष तोड करायची, विना विचारल्याशिवाय वृक्ष तोडता येत नाही. मग काय करतात, कुऱ्हाडीने तोडत नाही, त्या वृक्षाच्या बुडाची केअर घेऊन जातात, केअर पेटवून देतात आणि त्याचा परिणाम असतो ते झाड पेटले जाते. म्हटलं का झाड तोडलं का तुझं? आम्ही कुठलं तोडलं? म्हणलं पेटलं की म्हणाल. होय रे गाव भलतेवडी तुटली या मुळापाशी उलंडेल शाखाची, ही गोटी कायची तैसा नव्हे. असं या विचित्र अलौकिक झाड आहे. सांगत असे अलौकिक म्हणजे वाडी अधमुख रोग आहे. वाडी अधमुख याच्या आणखी मूळ आहे वर आणि फांद्या कुठे आहे, खाली आहे. असं आहे विचित्र. ऊर्ध्वमूर्मद शाखा उपनिषदातले श्लोक आहे का ते.
माझ्या 15व्या अध्यायामध्ये जेवढे श्लोक आले आहे ना, ते सगळे उपनिषदातले गोळा करून त्याचा 15वा अध्याय तयार केला आहे. म्हणून तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हे 15वा अध्याय फार महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये जगत विचार, जीव विचार, ममई वंशो जीवलोक इथे गुह्यतमंशास्त्री विधोत्तम मया एतद्वद्वा बुद्धिमान भानुवंशी नेनो के रश्मी झाड तरी फ्याकी संसार आहे कावर झाड पैसे. सूर्य कुठे आहे? जैसा भारू उंची नेनो की खगोलशास्त्र असते. त्या खगोलशास्त्रामध्ये चंद्रमा कुठं आहे, सूर्य कुठं आहे, तारे कुठे आहे याचा विचार. लोकमान्य टिळक याच्यात फार हुशार होते म्हणतात हे गणित करण्यामध्ये. बुद्धिमान मनुष्य जेलमध्ये राहतो कर्मयोग नावाचा ग्रंथ काय करतो बरं काहीच नाही जवळ. मग बुद्धिमान म्हणून जोग महाराजांचा हे कोणी घेतला होता? मग वकील पत्र कोणी घेतलं होतं? टिळकाने. मग काय विचारता जोग महाराजांच्या मनाप्रमाणे निकाल लागल्यावर वारकरी लोकांनी खत्तीवरून जोग महाराजाची काय काढली, मिरवणूक काढली. असा इतिहास सांगतात त्यांच्या ह्याच्यामध्ये. मोठ्यांचं सगळं मोठंच असते आपल्या. म्हणून सूर्य किती उंच आहे सांगता येत. लक्ष्मी जाळत बळी बाकी त्याची किरण कुठं येतात? इथे येत असतात. 16व्या अध्यायामध्ये रूपकाच्या भाषेत मावळवीत विश्वावर 17-18 ओव्या रूपकामध्ये वाचलेले आहे. 16व्या अध्यायामध्ये हा विषय येणार आहे. संसार आहे कावरोके झाड जायचे हे ज्याचं मूळ दिसत नाही, वरच्या वर वाढल्याशिवाय राहत नाही. आतही नातवे जिरके रुंदले असे येण्याचे के आणि कल्पांतुचे निबोधके व्योमजायचे. आतही नातवे जितके जेवढा आहे आणि नाही सगळं आणखी या संसाररूपी वृक्षाने व्यापून टाकलेलं आहे. कल्पांतचे निबोधके कल्पांत झाला म्हणजे जिकडे तिकडे पाणीच पाणी. हत्तीच्या सोंडेप्रमाणे धारा पडतात म्हणतात, सगळं पाणीच पाणी. त्याला प्रलय काल म्हणायचं काय म्हणायचं. तसा जे हा गगनी मांडलेला असेल त्याप्रमाणे हा संसार सगळ्या याच्यामध्ये व्यापून टाकलेला आहे. म्हणलं संसारात झाड म्हटल्यानंतर त्याला पानं असतात, फुलं असतात, मुळे असतात. पण हे झाड असं आहे याला फक्त या फळना सुमितान फुलना अशोकाच्या झाडाप्रमाणे. ते अशोकाचं झाड असताना दिसायला फक्त फुलं आपल्या पानं आहेत. आपल्या संस्थेमध्ये सुद्धा ते बांधकाम झालं ना तेवढं झाडं लावायचे. म्हणलं ते अशोकाचं झाड कुठं लावायचं? जय विजयासारखं दिसतं ना झाड ते. पण ते अशुभ आहे. काय झाड आहे? अशोकाचे वनी शिका अशोक करे. आम्ही सांगतो म्हटलं याचा पवित्र झाड लावायचं. कोणतं झाड ज्याला फळं येतात अशी झाडं लावा की. मग फळं येणारी झाडं कोणती? आंबा म्हणा, नारळ, केळी. एका घडाला 200 केळी असते. खाणाऱ्या माणसाला हात भरत नाही. साखर टाकण्याची काय नाही, दात लावण्याचा प्रश्न. म्हाताऱ्या माणसाला एक केळ काय करायचं? तसं त्याला पुंगी फल म्हणतात. कोणतं फल? त्याचे पानही पवित्र. सगळं काय आंब्याचे सुद्धा तोरण कोणाचं असते? येड्या बाबडीचं. अशोकाच्या पानाचं असते. पूजा जरी करायची असली तरी पानं कोणाची असतात? केळीची किंवा आंब्याची. सहज इथं आलेले आहे म्हणून. आणि सगळे म्हणून याला फळना चुंबितान फुलना आणि जे काही पण सुधारू कशी आहे असा हा वृक्ष आहे.
हा ऊर्ध्व मूळ आहे परे उन्मळला नव्हे. याचे मुळं कुठं आहे? वर आहे. म्हणून का म्हणलं याला लोकांनी उन्मळून टाकलेलं असेल, उन्मळला नव्हे. आणि येण्याची हवं शाडुळगा. म्हणूनच हा काय आपल्या ह्याच्यामध्ये असताना शिशिर ऋतू आला म्हणजे झाडाची सगळी पानं काय होतात, आणि चैत्र वृक्षाला म्हणजे नवीन पालवी काय होतात. 10 महिने लागले याची पानं कधी गळूनच पडत नाही. हिरवाच्या लोकांची संख्या कमी होत असते का, जशी आहे तशी जाते. नाही का पूर्वीचे लोक गेले मग मागचे लोक येत असतात. पूर्वीचे लोक 100 जातात, मागवून येणारे लोक 200 येतात. लोकांची गर्दी तशीच आहे. हा ऊर्ध्वमूळ आहे परी उन्मळला नव्हे. आणि येण्याचे होय शाडुळगा. म्हणून हा नेहमी बघा हिरवाच दिसत असतो. हा ऊर्ध्वमूळ आहे सैनिक दिले किरसे परी आधी असोसे मुळे. याला वरे सुद्धा मुळे आहे, खाली सुद्धा काय आहे मुळे. वडाचं झाड बघावे तेव्हा ते त्याच्या फांद्याला ज्या लांबच्या येत असतात त्याला मुळं असं म्हणतात. पुन्हा दुसरं झाड तयार होतं. प्रबळला चौमेरी वडाची पिंपळा का वडाची हवी 2 वृक्ष घेऊन टाकलेले आहे. चारी बाजूने फैललेला वृक्ष कोणता असतो? एक पिंपळाचा अथवा वडाचा. ज्ञानेश्वर महाराजांच्या ऐश्वर्य सांगते कोणता वृक्ष घेतला मग नाही का? जयाची द्वारी नंग्याचे फळ पिंपळा महत्व दिलेलं आहे. पिंपळाची किंवा वडाची परी याला वृक्षाला ऋषीची कधी कधी उपमा झालं. पारंब्या माझाचे डाळे ज्याला पारंब्या असतात त्याच्यामध्ये त्याच्यापासून पुन्हा खाली असतात त्याच्या लोमट्या पारंब्या. पुन्हा वृक्ष काय होतो? देवीच्या दुरंजया संसार तरुया नादीच्या हाती खांदी आहे नाही. अशा प्रकारे आणखी हा संसाररूपी वृक्ष आहे. म्हणजे याला पिंपळाची अथवा वडाची उपमा देऊन कधी संसाररूपी याला सर्पाची रूपात हा काय याच्यात हा विकार पांढरा आहे. संसार सर्प हा विकार. त्या सर्पामध्ये सांगतात शांताराम गुरुजी सांगायचे कोकणामध्ये असे सर्प आहे. बाकीचे सर्प चावल्यानंतर माणूस काय होतो? मरतो. आणि हा सर्प असायच्या तोंडातून वाफ निघाली ना कोणाच्या याचा इतका विषारी. अजून चावला नाही नुसत्या वाफेनेच काय होतो? इतके विषारी सर्प हा विकार. तुझीशी अंतर रे दादा. कुठं कशाची उपमा आहे, कुठं कशाची उपमा आहे, कुठं नदीची उपमा दिली. दैवेशा गुणमयी माया मे जान असा संसाररूपी वृक्ष. मग देवीचे का धनंजया संसार तरुया आधीच्या आधी खांदी आहे नाही. खाली सुद्धा याला खांद्या असतात. ऊर्ध्वाईकडे शाखाचे मांजळे दिसतात या पाडेचे. ऊर्ध्वाईकडे वर उभायला लागले वर सुद्धा शाखा दिसतात. दिसतात या पाडे सशिनले पानाने भरलेले असे आणखी आपल्याला फांद्याने असलेले वृक्षाच्या फांद्या आपल्या बऱ्याचशा त्याच्यात दिसत असतात. झाले गगनाची पाल वेली आहे का मांडला रुखाचेनी आहे. नाना अवस्थांतर आहे. पंचमहाभूताचा वृक्ष असल्यामुळे पहिला भूत कोणता आहे? मग आकाश संभूत. आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून आप आणि आपापासून पृथ्वी. हे सगळे याचे का मांडला रुखाचेनी आहे. अशा रीतीने वारा मांडला रुखाचेनी आहे. पण आणि अवस्थात रहित उदय केला असेल. त्याच्यात 3 अवस्था आहे की जागृती, स्वप्न आणि 3 अवस्थेमध्ये आणखी जागृतीमध्ये असलेला जो संसार आहे तो ईशकृत आहे.
आणि स्वप्नामध्ये असलेला संसार आहे तो मानसकृत आहे. आणि या सर्व संसाराचं कारण जे सुषुप्ती तुमच्या पंचदशीमध्ये आहे की याचा वर्ण सुषुप्तीमध्ये या सर्वाचा लय झालेल्या 3 अवस्थेमध्ये फिरत फिरत असतो. आता कोणती अवस्था आपली जागृती. जरा पक्वान्नाचं जेवण बिवण झाल्यानंतर बरं का तुमच्या पाठातच डुलक्या देतो कोणती अवस्था आहे. आणि पुन्हा आणखी त्याच्यामध्ये स्वप्न पडते काय पडते. आणि ते स्वप्न सुद्धा आणखी वाढ वाढ आली सगळ्या एक पोरगा काकडा ताडवता येते. आणि द्वादशीचा दिवस कोणता दिवस आणि त्यात चालू असतानाच उभा असतानाच तो म्हणजे वाडा 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 ते वासुदेव बाजूलाच राहिला. त्याला जागा झाल्यावर विचारलं अरे असं काय काय. तो म्हणायला लागले दशमीला काही फराळाचा ना जेवण्याचा काही नाही. बरं म्हणलं एकादशीला काही फरक निराहार निर्जला एकादशी करावी. जाऊ द्या म्हणायला लागले द्वादशीच्या दिवशी काय होईना आपण आपल्याला तर द्वादशी सोडायला. मग स्वप्नामध्ये द्वादशी सोडायला बसला. लाडू खाण्याची इच्छा जाऊ वाढणारा मनुष्य काय करतो टाकू की नको टाकू. म्हणायला लागले त्याला वाढ वाढ जाऊ दे आपलं. ही कोणती अवस्था बघ स्वप्न. आणि पुन्हा जागा झाला म्हणजे जागृती. मग जागृती स्वप्न आणि या 3 अवस्थेमध्ये फिरणार जे चैतन्य त्याला क्षरपुरुष म्हणतात. पुढे आहे तुम्हाला द्वाभिमाव पुरुष वगैरे. या 3 अवस्थेमध्ये वरच्या अवस्था मात्र प्रयत्न साध्य आहे. समाधी पाहिजे असेल तर ते काही सहजासहजी होते का. मग समाधीमध्ये तसे यम नियम आसन प्राणायाम तेवढ्यावर काम मागत नाही. पुन्हा आणखी काय लागतंय गुरुची कृपा लागत. जरी आणखी आपण झाडाला पाणी दिलं सर्व केलं तरी फळं येत असतात का वसंत यावं लागतं. वेळा श्री गुरुजी काय असावी लागते का. बस असं साधकाला याच्याविषयी आणि प्राप्त करून घेण्याची इच्छा असते. 3 तर आहेच. जागृती स्वप्न आणि सुषुप्ती याच्याकरता काय प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न कशा करता यशा ब्राह्मी स्थिती एक 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 वर्णन करून आता वर्तो या कवना आणि मूळ ते किम लक्षण आणि अधोमुख पण शाखा कशी आहे. आता या संसार वृक्षाचं ऊर्ध्व कोण आहे मूळ कोण आहे नाही काय शेंडा कोण आणि पुन्हा मूळ काय लक्षण आहे. हे अधोमुख पण शाखा कशी आहे किंवा अधोमुख पण म्हणजे खाली असलेल्या शाखा कशा काय आहे. अथवा द्रुमाया हा द्वितीया मुळी आहे ती कोण कशी हा पुरुष ऊर्ध्व शाखा. अथवा द्रुमाया म्हणजे ह्या संसारी वृक्षाला आधी जी या मुळे वरही मुळे आधी खाली मुळे ती कोण कशी या ऊर्ध्व शाखा. वरच्या शाखा कोणत्या खालच्या शाखा कोणत्या. आणि अश्वत्व आहे प्रसिद्धी काय असे आत्मविद्येला असे निर्णय केला. म्हणजे याला अश्वत्थ का म्हणतात. हे अश्वत्थ म्हणण्याची प्रसिद्धी कशी काय झाली. आत्मविद्येला असे निर्णय केला. या संसार वृक्षाचा निर्णय तत्ववेत्ते आत्मविद्येलाच म्हणजे तत्ववेत्ते म्हणून ज्याला आणि आत्मस्वरूपाच्या विषयी निर्णय झालेला आहे आत्मज्ञान झालेलं आहे. अशा आत्मविद्विलासाने ज्या संसाररूपीचा कसा निर्णय केलेला आहे. हे आगव्याची बरे तुझ्या प्रतिदिशी आणि तैसेने सांगू सोली वेविलाय. म्हणजे सर्व संसारूपी वृक्ष कोण त्याच्या फाद्या कोणत्या तत्ववेत्या पुरुषाने त्याचा निर्णय कसा केलेला आहे वगैरे 4-5 मध्ये सांगितलेले आहे. त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही तुला नाही भगवान म्हणता आम्ही तुला काय करणार आहोत. आत्मा हे आगवेची बरवे तुझ्या प्रतिदिशी हवे तुला प्रतिदी येईल तोपर्यंत आम्ही सांगणार आहोत. तैसेने सांगे सोली विनाशिका वरवर सांगून वेळ मारून नेईल असं नव्हे.
नाही एखादा कीर्तनकार असतो ना का प्रवचनकार मुद्द्याचं थोडंसं ज्ञान असते पण वर सांगून आपलं काय करतो. मला तसं नव्हे, यथार्थ वर्णन करू सांगा. पर्याय के का सुबघा भाई भाग्यवान असणारे अर्जुना, हा प्रसंग असेल तुझे त्याला अधिकारी पुरुष पाहिजे. नाही तर गायन चाललेलं आहे, शास्त्रीय गायन चाललेलं आहे आणि ते बालगंधर्वाचं सांगतात ना त्याचा पद असायचं बरं का. पद असताना तो तीन तीनदा नाही मी बोलत नका बोला. आपले इंगळे गुरुजी होते ना, इंगळे कीर्तनकार होते ना, तत्वाचे बरं का. कधी कीर्तनाचा वेळ गेला कळत नाही. या गोष्टी फार रंगून सांगायच्या. मग मी कशा करता यायचं वरवरचं नाही, यथार्थ वर्णन. कोणतं वर्णन ज्याच्यात कोणता मुद्दा सुटत नाही त्याप्रमाणे. काही मुद्दे कीर्तनाचे असे असतात की जे कीर्तनकाराला सुद्धा काय करता येत नाही, सांगता येत नाही. मग कीर्तनकार म्हणत असो मी आता सांगितले असते पण वेळ काय झालेला आहे. येता मगच भरून आपला. आम्ही सांगणार आहोत तुला ऐसे प्रेम रसे सुरपुरे बोलिले जाऊ. जोग महाराजांचं नाव आलं ना, हा प्रसंग असे तुझ्याची बाबा. म्हणजे ज्ञानेश्वरी सुद्धा जोग महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी काय दिलेलं आहे मग स्थान दिलेलं आहे की अनुग्रहित आहे ना कोणाचे. प्रेमरसे सुरपुरे बोलिले यादव बरे तेव्हा अवधान अर्जुना काढे. मग अर्जुनाच्या बाबतीमध्ये किती अवधानच बनला. कोण बसला अर्जुन काय बनला. आवडीचा विषय माणसाला आणखी प्राप्त झाल्यानंतर त्याची जी अवस्था असते ती काय असते आहे ना. एखाद्या माणसाचा आणखी तुमच्या आमदारकीमध्ये निवडून आला काय आणि सांगितलं म्हणले महाराज निवडणूक झाली नाही. म्हटलं तुम्ही निवडून आले की नाही त्या आनंदाची. मग काय विचार उड्याच मारत येतो. काळा मिरवणूक काळा गुलाला असे अर्जुनाचे. कारण तत्ववेत्ता अर्जुन आहे ना, तर पूर्ण ऐकल्याशिवाय देवाला पुढे जाऊ देत नाही. 7व्या अध्यायामध्ये जरा मरण मोक्ष आहे मामाचे. अर्जुनाचं अनवधान झालं, लगेच देवाला सांगितलं म्हटलं देवा आमचं अनवधान झालं. पुन्हा सांगा की चिंतात. चोखंदळ श्रोते असतात ना, ते पूर्ण ऐकल्याशिवाय त्यांचं समाधान होऊ शकत. निरोपते ते कुले श्रोते पण पाकले आणि आकाशा केव जसे आहे. त्याच्यामुळे काय झालं की श्रोता जर उदास असेल तर सांगणाराही सुद्धा काय होत असतो अल्पून घेतो, अल्प सांगत असतो. आणि श्रोता जसं सांग नाही का. स्वामी महाराज बंकर स्वामी महाराजच सांगतात, त्यांना वेळेचं बंधन देत नसत. इतर कीर्तन करायला 2 तासाचं काय असे बंधन. आणि स्वामी महाराजांना सांगत तुम्हाला जितका वेळ घ्यायचा असेल. म्हटलं 5 तास कीर्तन चालेल, म्हटलं 6 तास चालू द्या. म्हणजे वाणीमध्ये मधुरता होती असं सांगा. आकाशा केव्हा पसरले 10 दिशा जणू काही आकाशाला आलिंग देते त्याप्रमाणे अर्जुनाची वृत्ती झाली. बा श्रीकृष्णोक्ती सागरानं अगस्तीची. अगस्तीने एका घोटामध्ये सगळा समुद्र काय केला होता. मग अर्जुन सुद्धा कसा आहे जेवढं परमात्मा सांगते तेवढं. नाही तर आमचं या कानाने ऐकायचं. नळी पंकली सोनारे निकडून तिकडून पालत्या करते. श्रीकृष्णोक्ती सागरा अगस्तीची दुसरा घोटोबर उपाय एक सारा एका
जणू काही हा एका आणखी गोटामध्ये सगळा समुद्र आटवून टाकतो अशी अर्जुनाची स्थिती. ऐशी सोय सांडोनी खवळली. किती उतावळी ऐकण्याकरता अर्जुन झाला आणि आवडी अर्जुने देवे देखील. म्हटलं ऐकण्याची याच्या ठिकाणी काय आहे? मग आवड आहे असा पाहतो. स्वतःच स्वतः नव्हे, व्यक्ती नव्हे, श्रोतेच नाही तर काय करणार? काय झालं तुमच्या काशी वगैरे ठिकाणी? आता काय झालेलं आहे, आळंदीला आणखी प्रश्नच नाही बघा. पण एक आळंदी जर सोडली तर कुठे जा तुम्ही, श्रुती मिळायची काय? कुठे काशीला आश्रमा बोच पडलेले आहे, काय पडलेले? शिकवणार आहे पण कोण नाही शिकणार. पंढरपूर एवढं 4 महिने असतं तिथे, काय ते आणि पुढे काय? कीर्तन करायचं असलं तर टाळकरी काय होईना. आणि इथं आळंदीला कुठून हाकलून दिले सगळं. भरपूर विद्यार्थी आवड आहे आणि झालेली चुके केली कुरवडणी आहे. मग भगवंताने एवढा आवडीचा श्रोता मिळाल्यानंतर वक्त्याला केवढा आनंद होत असतो. जणू काही ओवाळणी करून टाकली. आता संसारूपी वृक्ष कसा आहे? श्री भगवान वाद ऊर्ध्व मूल अधशाख अश्वत्थम प्रावरवे छंदांशी यस्य पर्णानी यस्तमे. ऊर्ध्व काय, मूळ काय बरं का? याच्या शाखा कोणत्या? याला अश्वत्थ का म्हणतात? छंदांशी यस्य पर्णानी, याची पानं कोणती? आणि याला जाणणारा पुरुष कसा आहे? हा सगळा विक्रा भगवान सांगणार आहे. पण तो केव्हा सांगू? आता